नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि लोककल्याण यांचा ध्यास घेतलेल्या महान समाजसुधारक आणि लोकाभिमुख राज्यकर्ते म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीची माहिती. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात फुले, शाहू, आंबेडकर ही परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्या परंपरेतील एक प्रभावशाली स्तंभ म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून समाजातील वंचित, दलित आणि मागासवर्गीय शेतकरी, कामगार आणि स्त्रिया यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे ते केवळ राजा नव्हते तर खऱ्या अर्थाने लोकांचे राजर्षी होते. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. त्यांचे वडील हे जयसिंगराव घाटगे आणि आई राधाबाई या होत्या. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये सामान्य जनतेबद्दल करुणा, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण दिसून येत होते. 1884 मध्ये कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर संस्थानाचे वारसदार बनले. दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव शाहू ठेवण्यात आले. राजघराण्यात प्रवेश करूनही त्यांनी सामान्य जनतेच्या दुःखाशी असलेले नाते कधीही तोडले नाही. शाहू महाराजांनी राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात शिक्षण घेतले. भारतीय परंपरा आणि पाश्चात्य विचारसरणी या दोन्हींचा त्यांच्यावर अधिक प्रभाव पडला. शिक्षणामुळे त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समतेची जाणीव निर्माण झाली. त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानची सत्ता स्वीकारली. तेव्हा सत्तेची सूत्रे हाती घेताच त्यांनी राज्यकारभाराचा केंद्रबिंदू जनतेचे कल्याण ठेवला. त्यांच्या मते राजा हा जनतेचा सेवक असतो आणि राजसत्ता ही लोकहितासाठी वापरली गेली पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात शाहू महाराजांनी ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. गरीब, दलित, मागासवर्गीय आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय सामाजिक विषमता आणि अन्याय दूर होऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी शिक्षणाला सामाजिक क्रांतीचे शस्त्र मानले. 1902 मध्ये त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी 50% आरक्षण लागू केले. भारतीय इतिहासात एक क्रांतिकारी पाऊल उचलले. सामाजिक न्याय, समान संधी यांचा विचार प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत आणणारे ते पहिले राज्यकर्ते मानले जाते. आज भारतामध्ये आरक्षण व्यवस्थेच्या पायाभरणीमध्ये शाहू महाराजांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध कठोर भूमिका घेतली. दलित समाजाला सार्वजनिक विहिरी, शाळा, मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांनी दलित बांधवांसोबत सहभोजन करून समाजाला समतेचा संदेश दिला. समाजातील सनातनी आणि उच्चवर्णीय विरोधाला न जुमानता त्यांनी सामाजिक परिवर्तनाची वाट चालू ठेवली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठीही शाहू महाराजांनी मोठे योगदान दिले. त्यांनी मुलींसाठी शाळा आणि वसतिगृहे सुरू केली. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी जनजागृती केली. समाजाची खरी प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्य नाही हा त्यांचा विश्वास होता. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांना पाठिंबा दिला आणि त्या विचारांना प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत उतरवले.
जातीय व्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता ही दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने अथक प्रयत्न केले. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले. त्यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली, त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली. त्याचप्रमाणे दलित समाजाच्या हक्कासाठीच्या संघर्षाला बळ दिले. फुले, शाहू आणि आंबेडकर यांची सामाजिक परिवर्तनाची परंपरा आजही महाराष्ट्राच्या विचारविश्वाचा पाया मानली जाते. शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठीही त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. सिंचन व्यवस्था, कर सवलती, कर्ज सुविधा आणि शेतीचे आधुनिकीकरण यावर त्यांनी अधिक भर दिला. कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांनी समाजातील कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कला, संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रातही शाहू महाराजांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी कुस्ती, संगीत, नाटक आणि लोककलांना अधिक प्रोत्साहन दिले. अनेक कलाकार, साहित्यिक आणि क्रीडापटूंना त्यांनी आश्रय दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर हे सांस्कृतिक वैभवाचे केंद्र बनले. लोकशाही मूल्यांवर त्यांचा गाढ विश्वास होता. राजेशाही व्यवस्थेत राहूनही त्यांनी लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन दिले. म्हणूनच त्यांना खरे लोकशाहीवादी राज्यकर्ते मानले जाते. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांना राजर्षी ही पदवी प्राप्त झाली. राजा असूनही ऋषींसारखे निस्वार्थ, लोकहितवादी आणि समाजसेवक जीवन जगणाऱ्या या व्यक्तीला राजर्षी असे म्हणतात आणि ही पदवी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे साजेशी ठरते. 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे हे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. शिक्षण, आरक्षण, स्त्री सक्षमीकरण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये त्यांनी निर्माण केलेला वारसा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ कोल्हापूर संस्थानाचे राजे नव्हते, तर ते बहुजन समाजाचे कैवारी, शिक्षणाचे पुरस्कर्ते, तसेच सामाजिक समतेचे शिल्पकार आणि मानवतेचे उपासक होते. त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले की खरी राजसत्ता तीच जी जनतेच्या कल्याणासाठी उपयोगी ठरेल. त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभला आहे. अशा या महान राजाला स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. तर प्रिय श्रोते हो, मी आहे RJ निशा आणि आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात आपण राजर्षी शाहू महाराज यांचे संपूर्ण जीवनकार्य व समाजकार्य जाणून घेतले आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता व याचबरोबर तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटते हे तुम्ही आम्हाला कळवू शकता. यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया महान आणि थोर नेत्याचा जीवन प्रवास. धन्यवाद.